आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव शहरातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या विरुद्ध सुमारे 20 वर्षापूर्वी एक फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला होता। छावणी पोलीस स्टेशनचे त्यावेळचे PSI विजय भालेराव यांनी दाखल केलेल्या फिर्यादमध्ये दिनांक 6/10/5 रोजी मालेगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते विनोद नथू वाघ, देवीदास नारायण माळी, सर्जेराव जाधव, संदीप अभंकर, महेंद्र वडगे, जितेंद्र देसले, भरत विठ्ठल पाटील, दिनेश विठ्ठल पाटील, नंदकिशोर पंडितराव पाटील, रामदास खंडू बोरसे, श्रीमती प्रभा पंडितराव पाटील, ताराबाई शिवाजी शिरसाट वगैरे यांच्या विरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, मेहरबान कलेक्टर सो यांचा आदेशाचा भंग केला, जमाबंदी आदेशाचा भंग केला, रस्ता रोको केले असे आरोप लावण्यात आले होते। या केसचे 20 वर्षानंतर आज रोजी मेहरबान अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे मॅडम यांनी आज निकाल दिला। या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व आजी माजी कार्यकर्ते यांना या खटल्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले। या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती की 2005 मध्ये मालेगाव विद्युत वितरण कंपनी म्हणजे पूर्वीची महाराष्ट्र मरावी मंडळ यांनी इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्याचे अट्टा सुरू केला होता। त्यावेळेस या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला। तसेच त्या काळात नवरात्र सण साजरा होत होता। या काळात वीज मंडळातर्फे सतत लोड शेडिंगमुळे वीज पुरवठा खंडित केला जात होता। याचा निषेध करण्यासाठी रीतसर अर्ज देऊन परवानगी घेऊन शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी नंदकुमार पाटील आणि रामदास खंडू बोरसे हे 2 पदाधिकारी जे हे त्या ठिकाणी महात्मा गांधी पुतळ्याजवळ अमरपणासाठी बसलेले होते आणि रीतसर परवानगी घेतलेली असताना त्या ठिकाणी त्यांना येणाऱ्या भेटणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे तिथे जमावबंदी झाली असा खोटा आरोप पोलिसांनी लावला आणि त्या ठिकाणी रस्ता रोको केला, एक टायर जाळलं असे आरोप पोलिसांनी त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादमध्ये केलेले होते। या संपूर्ण केसचे कामकाज न्यायालयापुढे चालले। पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादप्रमाणे एकही आरोप साबित करता आले नाही पोलिसांना। शासनाचं कुठलं नुकसान झालं, रस्ता रोको करताना कोणाचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्ते विद्युतीकरण कुठे केलं असा कुठलाही पुरावा पोलीस मेहरबान कोर्टासमक्ष देऊ शकले नाही। त्यामुळे या संपूर्ण खटल्याचे कामकाज संपल्यानंतर न्यायालयाने या संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे।